सो मग एक शॉर्ट फिल्म बनवली. त्याला मला महानगरपालिका इन्व्हायरमेंटल पोल्युशन बोर्ड म्हणून एक बोर्ड असतो महानगरपालिकेचा, त्याच्याकडून मला फर्स्ट प्राइज मिळालं. मी मराठीची टीचर असल्यामुळे मराठी वाचलंच पाहिजे रोज आणि असं सगळ्यांच्या समोर वाचलं पाहिजे ही सवय लावली. 10,000 5,000 रुपये घरून मिळायचे थोडेफार घरून करायचं सांग. अशा वेळी आम्ही आयडिया काय केली की तेव्हा हेच नव्हतं फूड ब्लॉगिंग करत फूडी आदित्य नावाचं एक चॅनल तयार केलं. पण ते कंटिन्युटी राहत नव्हती आणि प्रत्येकाला मोबाईल चेंज त्यामुळे क्वालिटी पण चेंज आणि स्टार्टिंगला काही रिस्पॉन्स नाही मिळाला. 1 वर्षानंतर इंस्टाग्राम वरती आले आणि तिथे मी मिनी ब्लॉग क्रिएट करायला सुरुवात केली आणि ते लोकांना आवडू लागलं. पण तरी पण BBA मार्केटिंग स्पेशलायझेशन माझं ते राहिलं आणि तर मी पुण्यामध्ये आता मला हे माहिती होतं की आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे 15वी गावाकडे कम्प्लीट झाले. आता आपण फेल झालो तर आपल्याला पुढे ऍडमिशन MBA ला करता येणार नाही हे शुभमंगल सावधान करून टाकणार आपलं. त्यांचं काय झालं होतं मी जॉब वगैरे सगळं जॉईन केलं आणि फोटोग्राफी म्हणजे पूर्ण स्किप केली आणि असं एक रँडम मेसेज टाकला की आय क्विट फोटोग्राफी म्हणून. त्याच्यावरती मला 1,000 पेक्षा 2,000 जास्त मेसेज आले. जेवढे फॉलोअर्स नव्हते मला मेसेज आले त्याच्यावरती. आणि त्याचं आम्ही ऑडिशन ठेवलं होतं धाराशिवला. तर सोलापूर बार्शी असे 3-4 सिटी मधून आले होते ऑडिशन द्यायला. मग त्यातले आम्ही सिलेक्टिव्ह कॅरेक्टर घेतले.